देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत योजना कुणीच बंद करू शकणार नाही. अकोल्यात फडणवीसांची लाडक्या बहिणींना साथ. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. दिग्गज नेते महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरलेले आहेत. आज अकोल्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना साथ घातली आहे. आपण मुख्यमंत्री असेपर्यंत कुणीही लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. आज देवेंद्र फडणवीस अकोल्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीच्या प्रचार सभेला आले होते. अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची सभा झाली. यावेळी मंचावर पालकमंत्री आकाश फुंडकर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, भाजपाचे आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान अकोल्यात मोठी घोषणा करताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील लहान महापालिकांना आनंदाची बातमी दिली आणि यापुढे राज्य सरकारच्या विकास योजनांमधील लहान महापालिकांचा 30% वाटा राज्य सरकार भरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे अनेक विकास योजनांमध्ये आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विकास वाटानं भरून पाहणाऱ्या महापालिकांमध्ये यामध्ये फायदा होणार आहे. आपल्या महायुतीला 232 जागा मिळाल्या. त्यावेळी काही लोक म्हणायला लागले की आता यांना एवढ्या जागा मिळाल्या की आता यांना कोणाची आवश्यकता नाही, आता हे पहिलं काम करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील. पण आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. पण आमच्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता येणार आहे. आता आपल्या मोदीजींनी सांगितलंय, आपल्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही 50 लाख लखपती दीदी बनवून टाकल्या. आता अजून 50 लाख पुढच्या 2-3 महिन्यात तयार होणार आहेत. 1 कोटी माझ्या बहिणी या लखपती दीदी होत आहेत. पण माझी अपेक्षा आहे, या अकोल्याच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या अकोल्यातल्या लाडक्या बहिणी या लखपती दीदी झाल्या पाहिजेत. हा आमचा प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.